रामदास पाटील सोमठाणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील चाहत्यांची गर्दी। रामदास पाटील सोमठाणकर यांच्यावर दोन्ही जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव। समाजसेवेची आवड असणारे रामदास पाटील यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला, जसे की प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप व तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असे एक ना अनेक उपक्रमांनी आज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पक्षातील नेते मंडळी, अधिकारी, पदाधिकारी, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले। रामदास पाटील सोमठाणकरांनी जे कार्य केलं ते कार्य म्हणजे दिव्यांगासाठी कोणतेही समाज कल्याणचा असो किंवा तहसीलचा असो, संजय गांधी निराधारच्या योजना असतील, ज्या काही योजना ज्या आमच्या परिस्थितीत येत नाही तोपर्यंत आम्ही साहेबांच्या कानावर घातलं की ते आमचं काम व्यवहार झालं। आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आमच्या या दिव्यांग बांधवाकडून त्यांना आम्ही अशी विनंती करू देवा की त्यांना पुढे चालून भरभराटीत त्यांना या हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढच्या वाटचाली यश येवो एवढे बोलतो आणि थांबतो। आज आमचे नेते आदरणीय रामदास पाटील सोमठाणकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष यांचा वाढदिवस हिंगोली जिल्हाभरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। त्यामध्ये आम्ही 3-4 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम असेल, तसेच विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल आणि दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत देऊन आज मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा जिल्हाभरामध्ये आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे। रामदास पाटील सोमठाणकर साहेब हे एक उच्च शिक्षित असल्यामुळे या हिंगोली जिल्ह्याचे नवतरुणांचे ते आराध्य दैवत असल्याप्रमाणे आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही त्यांच्यासोबत कुठेही सक्षमपणे उभे आहोत। आणि आज हिंगोली जिल्ह्यामध्ये एक आनंदमय वातावरण आहे, कारण की रामदास पाटील सोमठाणकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि पूर्ण नवतरुणांनी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक जंगी स्वागत त्यांचं करण्यात आलं। आणि आमच्या राष्ट्रवादीचे नेते प्रकाशरावजी थोरात साहेब, बीडी दादा बांगर, दुबे साहेब, आमचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष जे काही मंडळ आहेत त्या सर्वांनी त्यांचा एक असा भव्य दिव्य असा एक कार्यक्रम राबवला आणि विविध ठिकाणी फळ वाटून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं असे बरेच उपक्रम राबवले।